हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बाबा, सगळे सावधानतेच्या आभार मानतो. परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाला सांगणारा प्रत्येकाला सहाय्य करते. सर्व पापांच्या प्रणाची क्षमा कर ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण बाप्तिस्मा विषयावर आज विचार करणार आहे आणि त्याप्रमाणे थोड्याशा गोष्टी शिकणार आहे की बाप्तिस्मा दोन प्रकारचे असतात. एक मानवी रीतिरिवाजाने आणि एक पवित्र आत्म्याच्या रूपाने बाप्तिस्मा. या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांना थोडासा अनुभव घेतला पाहिजे की स्वर्गीय राज्यामध्ये जेव्हा आपल्याला प्रवास करायचा असेल तर मानवी व्यवहाराप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या व्यवहाराप्रमाणे चालावं लागेल. तर आपण एक उत्पत्तीपासून सुरुवात केली. मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे आणि तो देवाचं प्रतिरूप अशासाठी आहे की तो देवासारखा वागावं आणि देवासारखं चालावं. फक्त या पृथ्वीमध्ये एकच व्यक्ती असा आला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हाच तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि तो परिपूर्ण झाला. आता आपल्यामध्ये बरेच असे शिक्षण आहेत आणि हे शिक्षण पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला अनुभवी घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्याचा अनुभव नसेल तर आपल्या जीवनात परमेश्वराची कृपा कार्य करू शकत नाही. तर दोन प्रकारे भविष्य आहे आपल्याला चालायचं आहे की ज्या वेळेला परमेश्वर 27 की देवासारखा मनुष्य असावा, देवासारखं वागावं, देवासारखं चालावं अशा पद्धतीने आदामाची घडण केली. परंतु त्या आदाम मात्र देवासारखा वागला नाही आणि त्याची फासणी काढली झोपेमध्ये आणि त्याची एक स्त्री बनवली. स्त्रीने देवाचं ऐकलं, आदामाने देवाचं सांगितलं. यामुळे शैतान आपल्याला अनेक परिस्थितीमध्ये फसवेगिरी करायचं काम करतो. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर नोहाचा, आता नोहाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही अनुभव घेता की 10व्या अध्यायामध्ये नोहा हा जो होता सात्विक जीवन जगला. कोणतं जीवन जगत होता? सत्याने जीवन जगत होता. आणि सत्याने जीवन जगत असताना त्या सत्याच्या द्वारे त्याला 3 पुत्र होते. जगप्रय झाल्यानंतर, या जगाचा अंत झाल्यानंतर फक्त 3 व्यक्तीची घडण केलेली होती, म्हणजे त्याच्या 3 मुलांची. आणि 3 मुलांपासून वंशही सुरू. जरा वचन घेऊया. आता त्यांच्या मुलाच्या मुलांना, बरोबर, कोणाच्या नोहाच्या मुलांना मुलं झाली. जलप्रय म्हणजे या पृथ्वीचा शेवट होता, अंत होता, बरोबर नाही. आणि ही तुम्ही आणि मी जे आहेत ना, इथून सुरुवात झाली. आता ह्याच्यासाठी तेव्हा मदरीन होते, बरोबर, कोण होते? काका होते. काकाचीच पोरं झाली की नाही, त्याच्यातून वंशही सुरू झाले. पण त्यानंतर या जगामध्ये मानवी अधिकार सुरू झाला. आता हे जे आहे ते कोण माहितीये का? धार्मिक आई बाप. तुम्ही कोणते बाप झाले? धर्माचं शिक्षण या लोकांना देऊ शकता तुम्ही बाळांना. कारण अनुवाद 11 अध्यायामध्ये 18 पासून ते वचन देते. त्या मुलांना, आता आपल्या आईला कंटाळा येते, आहे का नाही? आपल्या आई कंटाळा आल्यानंतर ती काय करणार? दुसऱ्याला सांगणार, थोडस हिला सांभाळ आणि तिला थोडस देवाच्या गोष्टी सांगत जातात. ती गाज होते. धर्म आई बाप म्हणजे त्यांना जबाबदारी घेतली, आजपासून त्या बाळांना धार्मिक शिक्षणाकडे वाढवणं आणि त्यांना घडवणं. त्याच्यानंतर तुम्हाला एक आज्ञा अशी दिली आहे, 4थी आज्ञा 20 मुलांना आई बापाच्या आज्ञा ठेवणं, बरोबर, आई बापाच्या आज्ञा पाळणं.
आता मुलांनी आई बापाच्या आज्ञात राहणं हे शिक्षण हे आपल्या धर्म आई बाबाची जबाबदारी असते. हे आई वडील आहेत, धार्मिक आई वडील. कोणते? हे साधी माणसं नसतात, यांना जबाबदारी दिली जातात की तुम्ही त्या धार्मिक परिस्थितीमध्ये त्या मुलांना आध्यात्मिक शिक्षणाकडे. कारण आपली आई आणि आपले वडील असतात, किती केलं पाहिजे माझं तर शेवटी मुलं त्याच्याकडे पण ऐकणारच नाही. म्हणून ऐकण्यासाठी त्यांना आध्यात्मिक शिक्षणाची जबाबदारी त्या धर्म आणि बापाकडे असते. आज आपण आध्यात्मिक शिक्षणाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आपण बघतो लूकमध्ये 3:22 आणि 23 वचनामध्ये दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त वयाच्या 30व्या वर्षात बाप्तिस्मा. आणि लूक 2:21 वचनामध्ये दिले की त्याला 8व्या दिवशी मंदिरात समर्पण करणे, म्हणजे देवाच्या हातात दिला. म्हणून येशू ख्रिस्त वयाच्या या 8व्या दिवसामध्ये समर्पण झालं मंदिरात. त्याच्यानंतर आपण बघतो की प्रभूच्या वचनाद्वारे काही शिक्षण असं दिलेलं आहे, गेल्या वेळेला प्रवचन दिलेलं आहे. वयाच्या 12 वर्षात असताना सणाला गेले. बरोबर, सणाला गेल्यानंतर तो सण बघितलं काय, त्यांनी आपली फळ काढली आणि तो कुठे जाऊन बसला? मंदिरात. काय ऐकायला? ज्ञान ऐकायला बसला. आई 3 दिवसाचा वाट शोधत मुलगा गेला कुठे. म्हणजे आई काय विचारलं, बाळा तू आमच्याशी असा का वागला? तुला माहिती नाही मी माझ्या पित्याच्या घरात असावं हे तुझ्या ध्यानात आलं नाही. म्हणजे आपल्या मुलांना स्वर्गाच्या राज्यात नेण्याची जबाबदारी घ्यायची. आपल्या मुलांना आपण कोणताच मनुष्य असा विचार करत नाही की माझी मुलं सगळी स्वर्गात नाही. आज तुम्ही मला सांगा, आजच्या काळात आपली मुलं किती अशी आहेत की ती आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढत आहेत. आपण फक्त दैहिक गोष्टीमध्ये वाढतात आणि दैहिक गोष्टी प्रमाणेच पृथ्वीचा शेवट अंत तयार केला. कधी कधी हा प्रश्न आमच्या जीवनात येतो, ज्या दिवशी आम्हाला देवाने मोठा एक चमत्कार करण्याची गिफ्ट दिलेला आहे, वरदान दिलेला आहे, अभिषेक दिलेला आहे, अद्भुत दिले, त्याच दिवशी आम्ही देवापासून दूर होतो. ही आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी त्याचे नियम आहेत. बायबलमध्ये नियम आहेत. एक 66 दिवस आहे आणि 33 दिवस आहे. मुला आणि मुली याच्यामध्ये समर्पण करण्यासाठी त्यांना दिवस मोजून करावे लागतात. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जेव्हा पवित्र मरियमच्या द्वारे आता संततीने परमेश्वराने दिलेलं होतं. कोणी? सूत्रशेर 127:3. आता ज्या वेळेस लूक 1:26 पासून वचन दिलेलं आहे, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, आता पवित्र मरियम जेव्हा तिथे वयाच्या 14व्या वर्षामध्ये तिला एक पवित्र आत्म्याचा स्पर्श होता आणि तिला विचारत आहे, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. काय अगोदर सांगितलेलं का नंतर सांगितलं? आता जर आपल्या मुलीला नाव द्यायचं असेल तर कोणतं चॉईस करून द्यावं लागतं, बरोबर की नाही? हे देव का ते देव, ते देव का ते देव, त्याचा अर्थ काय, त्याचा मार्ग काय, त्याचं शिक्षण काय? अर्थाच्या प्रमाणे मनुष्य भविष्यात चालत नाही, तर मध्ये 12:36 आपल्या कर्मानेच आपण चालत असतो. आपल्या सगळ्यांना अर्थ दिलेला आहे, पण त्या अर्थाप्रमाणे आपण वागलेले नाही, कारण त्याला आध्यात्मिक शिक्षण आहे. आता हे पवित्र शास्त्र जे आहे एक आध्यात्मिक शिक्षण आहे आणि या आध्यात्मिक शिक्षणातून आम्हाला आध्यात्मिक शिक्षण द्यावं. ही बाळ शमूएल मध्ये तुम्ही पहिला अध्याय जर वाचला तर एका माणसाला 2 बायका होत्या आणि एका जाऊला, म्हणजे ती जी आहे सावध, तिला बाळ नाही म्हणून ती डेली तिला सतावत
काय होती? खूप सतावायची. परमेश्वराच्या मंदिराकडे आपल्या जीवनामध्ये एक प्रवास देवाशी करत होते. त्यानंतर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. देवाकडे अशी प्रार्थना केली की मला एक सुंदर बाळ की तुझं सेवा करावी. काय काय करावी? तुझी सेवा करावी या दृष्टीने त्या बाळाकडे देवाकडे विनंती केली की ते बाळ तुझ्या सहवासात. आता शमेलाची तयारी झाली. परमेश्वरी त्या बाळाला बनवलं. बनवल्यानंतर काय केलं बघ. तिसरा अध्याय जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असताना शिक्षण मिळालं. मग चौथ्या अध्यायामध्ये कारण या शिक्षणाने ते बालक मंदिरात असता आहे आणि असताना त्याला आवाज देतो एलिच्या पण ध्यानात आला नाही. तो मंदिराचा याचक होता. त्याला कळालं नाही काय. आणि शेवटी प्रभू तुझा दास ऐकत. कारण येशा 4 मध्ये दिले परमेश्वर आम्हाला हाक देतो हमेशा. मध्ये 4 मध्ये 21 मध्ये पेत्र जाळी सोडत होता. गोयला लागलेला मासे बघून तुम्ही येशूने त्याला आवाज दिला माझ्या मागे चढ तू माणसं धरायची. आपल्या जीवनामध्ये देवाबाबतीत जर आम्ही सक्त असतील आणि मजबूती असतील. खूप मोठी इतिहास आहे. तेवढा वेळ आपल्याला नाही मिळत. परंतु तुम्हाला सांगतो या शास्त्रात अशी उदाहरणं दिलेली आहे की ते एक एक वचन जर शोधून काढलं तर आपल्याला दिवसामागे दिवस जायला. कारण काय केले या शिक्षणाबाबतीत खूप खूप मोठ्या प्रमाणात डोक्यावर प्रेशर असतं. कारण जो मनुष्य जेवढा आत्मिक गोष्टीने वाढत 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 जाणार ना तेवढे त्याच्यातले अनुभव. पण डोक्यावर प्रेशर असं नाहीये. सामर्थ्यिक प्रेशर आहे. असं नाही की टेन्शनच आहे. जेवढं तुम्ही वचन आत्मपरीक्षण करणार ना तेव्हा तुम्हाला समजेल की याच्यात एवढ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत का. मी आपण या जगामध्ये काय शिकतो. या जगाच्याच गोष्टी काय शिकतो. आध्यात्मिक गोष्टी काय शिकत नाही. जेव्हा सैतान आला मध्ये 4 अध्यायामध्ये 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर येशूला भेटला. भूक लागली म्हणून त्याला मोहात कसं पडा. जेव्हा आम्ही मोहात पडतो ना तिकडे आम्ही फसतो. पण तो पडला नाही. तो त्या मोहावर विजय मिळवला आणि त्याने सामर्थ्य मिळवून प्रचार करायला सुरुवात. तुमच्या माझ्यामध्ये सैतान हमेशा जेव्हा आपल्यामध्ये मोह तयार होतो तेव्हाच तो पटकन पकडतो. 15-16 मध्ये वचन कसं दिले तुम्ही मला निवडलं नाही मी मला निवडलं. तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमची फळं टिकावी. या पृथ्वीमध्ये प्रत्येक माणसाने म्हणजे 5-16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव व्हावे. तुमचे गौरव कसे होणार. परमेश्वराची सेवा जागरी काम कार्य करणार तेव्हा तुम्ही देवाचे गौरव करणार. त्यानंतर तुमचे गौरव तुम्ही मला निवडले मी तुम्हाला निवडले नेमलेलं आहे. तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमची फळं टिकावी तुमची सेवा टिकावी तुमचं काम टिकावे. म्हणून मध्ये 16-26 मध्ये दिले जगात सर्व मिळवलं आत्मा गमवला आपला आत्मा नाही. म्हणून 4:24 मध्ये दिलेले आहे. मग सकाळी प्रार्थना कशी करावी. आत्मेने व खरेपणाने. 32 दिलेले सत्य समजेल सत्य तुम्हाला या बंधनातून मुक्त केलेलं जीवन आहे. या सत्याकडे तुम्हाला वळा. या बाळाला तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढून पुढे न्यायला. सकाळी प्रार्थना करताना तिच्याविषयी की देवा मी अभिषेकीला असा करणार नाही. तिने तुझी कार्य तुझी सेवा तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे म्हणून मी अभिषेक करेल. तिला काही अभिषेक करणार. म्हणजे आई बाबाने अमेरिकेला होते सिंगोरले होते तो प्रश्न त्यांचा. परिस्थिती याने किती गाढपण असते ते देवाच्या गौरवासाठीच असते. म्हणजे कोणीही कोणाला समर्थन करण्यासाठी आल्यानंतर मी पहिल्यांदा
आज मी अनेक पोरांना अभिषेक केलाय, पण तेव्हा मदरी ना बदल पण तुम्ही आल्या देवाच्या आधार, तुम्हाला 2 शब्द देवाच्या ऐकायला मिळतील, देव कसं बोलते त्याला तेच गरज आहे, दुसरं काही नाही, कारण ते देवाने पाठवलेलं आहे. सूत्र 127 संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे, त्याच्यात वाढवा, त्याच्या कार्यात वाढवा, त्याच्या अभिषेकात वाढवा, त्याच्या ज्ञानात वाढवा. राजे दुसऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, दुसरा अध्याय अलिशा संदेशा होता आणि एलियाला परमेश्वर नेण्यासाठी स्वर्गातून एक रथ पाठवलं आणि अलिशा संदेशा काय सांगतो माहिती आहे, जेव्हा देवाची शपथ सांगतो मी, तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार. तो त्याच्या मागेच गेला, एलियाचा जागा पडला तर त्याने त्या पाण्यावर मारला तर पाणी सुद्धा दुभागला. किती पावर होता, सामर्थ्य होतं, किती अभिषेक होता. आज आपल्या गावामध्ये मला फक्त सांगा, किती महान पुरुष आहेत, किंवा महान मुली आहेत, महान स्त्री आहेत, का महान मुलं आहेत. आपल्या कोणत्या आईला वाटते का की माझा मुलगा एक बनावा परमेश्वराचा महान सेवक हा म्हणू शकतो? कारण पहिला प्रथम आहे, आई वडिलांच्या शिक्षणावरच तो लक्ष केंद्रित करावं. म्हणून 6:4 मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. ते जागतिक शिक्षणामध्ये राहून सुद्धा त्यांना आध्यात्मिक शिक्षणाची तयारी केलं गरजेचं आहे. तो पवित्र आत्म्याने एकदाच आपल्या जगामध्ये आला, तो देव म्हणला. 10:35 मध्ये वचन दिले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झालं त्याला देव म्हटलं तरी वचन प्राप्त झालं. आज पवित्र मर्यादा लोक देवासन्मान किंमत देतात, तिला नाही देणार, एक मूर्ती बनवून तिला सुद्धा निर्माण देतात. एवढं त्या स्त्रियामध्ये एक धार्मिक म्हणून झालेलं. आज आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घेणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही बघितलं, ह्या मुलीने किती वर्ष सेवामध्ये, कार्यामध्ये, समाजामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये, निराशामध्ये सेवा करत 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 म्हणून आता थोडंसं टेन्शन वाटत. कारण धार्मिक शिक्षण नसेल तर आमचं स्वर्ग जाणं शून्य. आज तुम्ही विचार करा, या बाळाला की त्याला सांगितलेलं होतं तुला 3रा पण मुलगा होईल. मी एकच शब्द बोलला, देवाने दिलं ते दिलं. विश्वास कुठे आहे बघायचा. शमूएल पहिल्या अध्यायामध्ये एलीने प्रश्न तोच विचारलेला होता. देवाने काय विचार, देवाचे लोक काय विचारत माहितीये? आज आपल्यामध्ये, आज तुम्हाला माहिती किती मी शब्द परमेश्वराच्या द्वारे दिलेले, बरोबर? आणि मला मुलगा पाहिजे, मुलगा मुलगी पाहिजे, झालं. देवाने सत्य त्या शब्दावर विश्वास पाहिजे, कारण देवाने 1 मध्ये दिले शब्द देव. देवाच्या सेवकांकडे तुम्ही जातात आणि तुम्ही प्रार्थना करून घेताय त्यांच्याकडून, तेव्हा तुमचा विश्वास तोच पाहिजे की मला देवाने दिले, मध्ये तो विश्वास धरायचा. एखाद्या दुकानात जातो, दुकानाला सामान दिलं असेल, तो मला हे पाहिजे, तो विश्वास आहे, त्या विश्वासाने ते सामान तो देतोच. कारण तुम्हाला माहित नाही की या दुकानात सामान मिळेल की नाही मिळेल, पण तुम्ही त्या जातो विश्वासाने आणि त्याला सांगतो मला हे सामान पाहिजे, तो मग काढून त्याला देते. बाबा प्रश्न तेच आहे, जेव्हा मी प्रार्थनेत येतो तेव्हा आमचा विश्वास तिकडे असतो आणि विश्वासाद्वारे आम्ही जेव्हा मागतो, जे काय मागाय 14 माझ्या नावाने माझा जे काही मागा. आज आपल्या प्रत्येकाकडे मागणं आहे पण अविश्वासाचं आहे, म्हणून आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात. माझ्या शब्दात एकच फक्त एक आहे की समोरच्या व्यक्तीचा जर विश्वास मजबूत आहे तर जागाने सांगितल्याप्रमाणे त्याने ती शब्दाने होते, बोलण्याने आत्मा आहे ते दाब, म्हणजे दाब दिले बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या काही पित्याचा आत्मा हा जो परमेश्वराचा आत्मा जेव्हा बोलतो तेव्हा परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये कार्य करत असते. 28 वचन 2-3 माझ्या नावाने जमीन तिकडे परमेश्वर अर्जन आहे. शब्दावर आपला विश्वास तेव्हा मी परमेश्वराच्या वचनामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, सामर्थ्यामध्ये, शांतीमध्ये, ज्ञानामध्ये, दानामध्ये वाढत असतात.
तेव्हा मला कळते की खरोखर आम्ही पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं भविष्य. बप्तिस्माचा अर्थ आहे पवित्र आत्मा आलाच पाहिजे, पवित्र सेवा केली पाहिजे, पवित्र सेवेचा अभिषेक झाला. जेव्हा तेलाचा अभिषेक म्हणजे ते परमेश्वराने दिलेला अभिषेकाची ताकद त्यांना मिळाली आणि तेव्हा तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असतो. आता बघा बप्तिस्मामध्ये आपण पाणी सुरू करतो, पाणी खाली पडतो, पाणी नाही, पवित्र आत्मा आला पाहिजे. आणि जेवढे लोक तेलाने अभिषेक झालेले आहेत, बायबल आधारित शिक्षण ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. फक्त येशू ख्रिस्त हे पाण्याच्या बप्तिस्माच्या द्वारे परिपूर्ण झालेलं होतं. बाकी बप्तिस्मा झाले पण कोणाचंच परिवर्तन झालं नव्हतं. म्हणून आकाशवाणी झाली, तू माझा प्रिय पुत्र आहे. लूक 3:22-23 वचनामध्ये दिले वयाच्या 30व्या वर्षात त्याने बप्तिस्मा. आज आपल्या जीवनामध्ये समर्पण करणं, मंदिरात समर्पण करणं साधं सोपं नाही. मंदिरात समर्पण करणं साधं सोपं नाही. देवाला वचन दिलं आणि देवाला वचन दिल्यानंतर ते देवाच्या कामासाठी समर्पण करणं हे पवित्र शास्त्रामध्ये आहे की नाही. मंदिरात समर्पण केलेलं ते बाण मंदिरासाठीच माझा बप्तिस्मा झाला नाही, पण त्या पवित्र आत्म्याने मला बप्तिस्मा दिला. काबू राष्ट्रपती असताना असा दिसून सगळ्यांच्या पुढे बसलेला असा, सगळ्यांच्या पुढे असं बसलेला होता. डायरेक्ट माझ्या छातीला मोठं दुखत होतं. त्या टायमाला मला नावासहित हात मारला. तुझ्यावर पवित्र आत्मा उतरत आहे, छातीचा आणि मोठाचा आधार सुद्धा. पोरा तुला सांगते पण मला नाही, माझ्यासाठी लॉजिकली भरपूर बसले कारण 5,000पेक्षा जास्त लोक. मग शेवटी लाजेला मी पण हळूच कर हात केला, आपले पण असेच करतात. मग तेव्हा त्या भागाने 3-4 वेळा आवाज दिल्यानंतर बघितलं तेव्हा मग सगळे काय. आणि जेव्हा मी काउन्सिलिंग मध्ये बसला तेव्हा ती अँटी बोलले माझ्यामध्ये तिला प्रकाश दिसत. मग तिने माझ्या जीवनात सांगितलं की तुला देवाने कुठे कुठे सपोर्ट केलेलं, सहाय्य केलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये काय घडले चांगलं. माझं असं ऍक्सिडेंट होतो. मी प्रार्थनेला गेला, एक रिक्षावाला आला, त्याला लागला बरोबर डायरेक्ट खांबावर पडला. अख्खं सगळं फोकस सुटलं, हँडल वाकडं झालं आणि माझ्या गाडीचं पेट्रोल सुद्धा पडलं. पण मला कुठेच लागलं नाही. माझा हात त्या खांबावर पडला, तसाचे तसा लोखंडाचं काम होतं. 2 हात तशी मला सुरक्षित. आणि त्याच वेळेला एक सफेद साडीवाली एक बाई आहे समोर, आजची 11:30 आसपास. आणि बाळाला लागला नाही, त्या आजूबाजूला बघतो ते कोण दिसत नाही. ही बाई कुठून आली. मग तुझे ते पण नातेवाईक आहे का? कोण आला आणि मला अंगाशी जोडून सांगितलं कोण इथे नातेवाईक असतो गाडी कंडिशन असा. माझी आई माझी वाट बघ, माझी जायला गाडीचं पेट्रोल सांग. त्यानंतर काही दिवशी पोरं आली आवाज येतो. तर ते बघतो ती पुढे किती लोकडं होतं, तिकडून ती धावत आली आणि बघितलं तेव्हा मला मदतीला. मी ते मदत खेचलं, हे केलं, गाडीचा पुढचं फोकस फुटलेलं पण सगळं चालू. परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या मागे होता. स्वतःच ठिकाणी 11-12 नोंद्याची ठेस लागून मंदिरावर हातावरून चढले. स्वतःचे 121 तुझं येणे जाणे सुरक्षित आणि परमेश्वर मला सांभाळलं. आली प्रसंग आली संकट होती प्रार्थनेचीच माणसं, परंतु ती फळ काढली. त्यांना वाटलं आता आपल्यावर काय केलं, पण त्या देवाने मला सुरक्षित ठेवण्याची जागा दिली. आजपर्यंत सांभाळले आहे. महान आहे त्या देवाचं आज्ञा चाललाय तिथपर्यंत देवाची इच्छेप्रमाणे चालली. देव आपल्या संरक्षणासाठी आहे. दावी सांगतो 27:23-6 वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही नाही. पण जर आपल्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञेने नियम पाळले असेल तर हर संकटामध्ये परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. 120 अध्यायामध्ये 1 वचनामध्ये आपल्याला सरळ सांगितलं की संकटात धावा केला तू माझं संरक्षण केलं. परमेश्वर आपल्याला संरक्षण देते. 15 वचनामध्ये पण त्याच विषयावर आपल्याला जेवढा तुम्ही प्रार्थनेने जीवन जगणार, वचनाप्रमाणे, शिक्षणाप्रमाणे, नियमाप्रमाणे चालतं, परमेश्वर तुम्हाला सुरक्षित
आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वराचा पवित्र आत्म्याचा वर्षाव परमेश्वरची इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी त्याला समर्पण करूया. पवित्र कार्य करण्यासाठी परमेश्वरा शब्दात बोलण्या विचारात आणि शरीराच्या व्याख्यानाचं बदलले पावलं सर्व पापांच्या फलाची क्षमा सर्व काम प्रभूचा आशीर्वाद सर्व धर्म बघितले परमेश्वराचा आशीर्वाद विशेष प्रार्थना ही प्रार्थना प्रभू येशूच्या प्रसन्नानुसार ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.